नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत 12वीच्या क्लासमधील ग्राहक संरक्षण हा घटक. ग्राहक संरक्षण म्हटलं की ग्राहकाच्या अनुषंगाने असणारं संरक्षण असा सरळ अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ग्राहकांच्या जीवनाचा आपण अभ्यास जर केला किंवा व्यापाराच्या जीवनामध्ये ग्राहकांचं महत्त्व आपण लक्षात घेतलं तर जेव्हा आपण व्यापार ही संकल्पना अस्तित्वात आणतो त्यावेळी आपल्याला समजते की व्यापारामध्ये देवाणघेवाणीमध्ये ग्राहक हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून ग्राहकाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने आपण या 12वीच्या प्रकरणामध्ये प्रस्तावना, अर्थ, ग्राहकाच्या संरक्षणाची गरज, ग्राहकाच्या संरक्षणाचे महत्त्व आणि ग्राहकाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना आपल्याला काही मुद्द्यांचा आधार घेणे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं ग्राहक संरक्षण म्हणजे काय आहे. महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय चळवळीतले महान नेते आहेत. ते असं म्हणतात की ग्राहक हा व्यवसायास भेट देणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच महात्मा गांधी यांना ग्राहकाच्या या ठिकाणी महत्त्व त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते. ग्राहक हा व्यवसायावर अवलंबून नसतो तर व्यवसाय ग्राहकावर अवलंबून असतो अशी त्यांची धारणा आहे. आणि ते म्हणतात की व्यवसायाच्या किंवा कामकाजाच्या कार्यामध्ये ग्राहक हा कधी व्यत्यय करत नसतो तर व्यवसायाला ग्राहकाची आवश्यकता असते. त्यामुळे ग्राहक जपणे आणि ग्राहक वाढवणे हा व्यवसायाचा प्रमुख उद्देश या ठिकाणी आपणास दिसतो. तो व्यवसायाचा बाह्य घटक नाही. आणि व्यवसाय म्हणजे काय तर सेवा देऊन ग्राहकावर या ठिकाणी प्रकारचे उपकार करणे नव्हे तर ग्राहक व्यवसायास सेवेची संधी देऊन व्यवसायावर उपकार करत असतात अशी महात्मा गांधी यांची धारणा आहे. आणि म्हणून महात्मा गांधी यांच्या या वक्तव्यावरून असे समजते की ग्राहक हा व्यवसायास आवश्यक असणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून आधुनिक कालखंडामध्ये देखील आपण व्यवसायाच्या अनुषंगाने ग्राहकाची महती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ग्राहक हा आधुनिकपणा जगताचा मूळ पाया असून तो व्यवसाय संघटनेचा निर्माता आहे. म्हणजे कुठले व्यवसाय विकसित होत असतात ते ग्राहकाच्या जीवावर या ठिकाणी उत्पन्न होत असतात. व्यवसायाचं असणारं यश आणि अपयश हे देखील ग्राहकाच्या या ठिकाणी आवडीनिवडीवरती अवलंबून असते. आणि म्हणून कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ जर आपण पाहिला तर ग्राहक असतो. ग्राहकांची आवक वाढणे म्हणजे व्यवसाय वाढणे आणि व्यवसाय वाढणे म्हणजे एका देशाची आणि राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत होणे हे आपण जाणून घेतले पाहिजे. व्यवसायाकडून केले जाणारे उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित सर्व काही कृतींचा जेव्हा आपण या ठिकाणी अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की व्यवसाय संबंधित ज्या काही कृती असतात त्या कृती देखील प्रामुख्याने ह्या ग्राहकासाठी केलेल्या असतात. आजच्या विक्रेत्याच्या प्रभावाखाली बाजारपेठेत अधिक किंमत आकारणे, कृत्रिम टंचाई असेल, काळा बाजार असेल, किंवा दिशाभूल करणाऱ्या विविध प्रकारच्या जाहिराती असतील या सर्वांच्या माध्यमातून ग्राहकांची वेळोवेळी फसवणूक केली जाते. आणि म्हणून उत्पादित होणारा माल आणि ग्राहक यांच्यामधली जी काही चेन आहे त्यामध्ये एखाद्या वस्तूची अधिक किंमत घेणे असेल किंवा एखाद्या वस्तूची कृत्रिमरित्या भाव वाढवणे असेल, एखाद्या वस्तूची कृत्रिमरित्या भाव खाली आणणे असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने या ठिकाणी ग्राहकाची कुठे कुठे फसवणूक होत असते. म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याची आपणास आवश्यकता आहे. आणि म्हणून योग्य उत्पादनाची निवड करण्यासाठी ग्राहकाकडे त्याचे अधिकार असले पाहिजे आणि त्या सेवेच्या संबंधित दर्जा, प्रमाण, किंमत, मानके या सगळ्यांची पूर्तता प्रामुख्याने या कामामध्ये झाली पाहिजे. या अनुषंगाने या ठिकाणी ग्राहक संरक्षण ही गोष्ट महत्त्वाची असल्याचे आपणास दिसते. आणि म्हणून ग्राहक संरक्षणाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी आपणास या सगळ्या गोष्टी आवश्यकता आहे. मग ग्राहक संरक्षण संकल्पना समजून घेत असताना तिचा अर्थ देखील समजून घेणे आवश्यक आहे. आणि मग तिचा अर्थ कसा समजून घेतला जाऊ शकतो तर ग्राहक हा जो काही शब्द आहे इंग्रजी भाषेतील कन्झ्युमर या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील
कंझ्युमर या शब्दापासून या ठिकाणी झालेले आहे. COM या शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे, ज्याच्या माध्यमातून आजचा कंझ्युमर नावाचा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ खाणे किंवा पिणे असा या ठिकाणी होतो. ग्राहक म्हणजे नैसर्गिक किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणारी व्यक्ती हे आपल्याला माहित आहे. म्हणजे ग्राहक कोण आहे, तर ग्राहक हा एका अर्थाने म्हणजे हा जो काही ग्राहक आहे तो प्रामुख्याने उत्पादित होणाऱ्या ज्या काही वस्तू आहे आणि त्या सेवेचा उपयोग करणारी व्यक्ती आहे. बाजारपेठेमध्ये असेल किंवा निसर्गात असेल, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन आपण करत असतो आणि त्या उत्पादन सेवेचा लाभ घेणारी जी काही व्यक्ती असते तिला आपण ग्राहक म्हणतो. आणि मग ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जिने संपूर्ण किंवा अंशतः मधला देऊन किंवा देण्याचा करार करून एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केलेली आहे किंवा भाड्याने घेतलेली आहे. या संपूर्ण ओळीचा अर्थ असा होतो की ग्राहक असा व्यक्ती आहे जो कुठल्या तरी वस्तूच्या घेण्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपलं भांडवल या ठिकाणी गुंतवत असतो आणि भांडवलाच्या बदल्यामध्ये एखाद्या सेवेची तो या ठिकाणी अपेक्षा करू शकतो किंवा एखादी वस्तू विकत घेत असतो आणि त्या वस्तूचा उपभोग घेत असतो. आणि म्हणून ग्राहकाचं संरक्षण झालं पाहिजे. ग्राहकाला येणाऱ्या अडचणी दूर या ठिकाणी झाल्या पाहिजे. आपण जेव्हा बँकेमध्ये जातो, रेल्वेमध्ये जातो, टपाल आणि दवाखान्यामध्ये जातो, तेव्हा आपल्याला त्या वस्तू किंवा त्या सेवांचा उपयोग प्रामुख्याने घेता येतो आणि तेव्हा आपण सर्वजण त्या ठिकाणी ग्राहकच असतो. मग आपण ग्राहक या नात्याने काही आपले अधिकार मानण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी आवश्यकता वाटते. त्याच माध्यमातून आपण ग्राहक संरक्षणाची काय आवश्यकता आहे आणि ग्राहक संरक्षणाचे काय महत्त्व आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. सामान्यपणे ग्राहकाचे अधिकार आणि हित यांचे संरक्षण करणे म्हणजे ग्राहक संरक्षण हे आपल्याला सरळपणे लक्षात येते की सामान्यपणे जर आपण विचार केला की ग्राहक संरक्षण म्हणजे काय, ग्राहकाच्या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे आणि ग्राहकाचं हित या ठिकाणी त्या व्यापाराच्या किंवा उद्योगाच्या प्रक्रियेमध्ये जपलं गेलं पाहिजे. मग या ग्राहकाचे अधिकार आणि त्याच्या हिताचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने खालील उपायांचा या ठिकाणी समावेश प्रामुख्याने केला जातो. म्हणजे ग्राहकाचं संरक्षण व्हावं आणि व्यापाराची प्रक्रिया देखील गतिमान व्हावी या दोन उद्देशाने आधुनिक कालखंडामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकाचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि म्हणून ग्राहक हा प्रामुख्याने आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेचा राजा म्हणून या ठिकाणी संबोधण्यात येतो. आणि ग्राहक संरक्षणाची गरज कोणकोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे या कारणाची चर्चा देखील आपण आता करूया. आणि मग ग्राहक संरक्षणाची गरज निर्माण होण्याच्या पाठीमागे बहुतेक या ठिकाणी बरीचशी कारणं आहेत. आणि मग अनेक वेळा काय होत असतं की ग्राहकांच्या हिताचं या ठिकाणी ग्राहकाचे हित ज्या ठिकाणी आहे तिथे दलाल किंवा इतर लोक, व्यापारी लोक त्यांच्या हिताचं नुकसान करत असतात. असे आढळून आले आहे की अनेक निर्णय ग्राहकांची किंवा ग्राहक संघटनेची चर्चा न करताच घेतले जात असतात आणि फक्त मोठ्या ग्राहक संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, व्यावसायिक संस्था असतील किंवा उद्योगपती आणि मोठ्या लोकांच्या फायद्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय असतील. आणि मग ग्राहकांच्या सहभागाची गरज हे निर्णय घेत असताना आहे. आणि म्हणून इथे वेगवेगळ्या कारणांपैकी ग्राहक संरक्षणाची गरज काय, तर ग्राहक संरक्षणाची गरज या कारणामुळे आहे की ग्राहक हा या ठिकाणी बाजारपेठेचा राजा मानत असू तर मग कुठलेही देश पातळीवरचे किंवा राज्य पातळीवरचे व्यावसायिक संघटनांच्या संबंधाचे निर्णय घेत असताना ग्राहक हा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून ग्राहक जर लक्षात घेतला तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या अधिकाराची जाणीव होण्याच्या त्याला त्यामध्ये त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. म्हणजे ग्राहकाच्या संबंधीचे कायदे बनवत असताना ग्राहकांना न विचारताच ते कायदे बनवले तर या ठिकाणी नुकसान देखील होऊ शकेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी पहिलं ग्राहक संरक्षणाची जी काही गरज आहे ती म्हणजे ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत शामिल करून घेणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे या ठिकाणी ग्राहक संरक्षणाची गरज आहे. दुसरं म्हणजे
आजचा ग्राहक अतिशय गतिशील आणि गुंतागुंतीचं जीवन जगणारा आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे. उत्पादक आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष कधी संबंध येत नाही. एखादी उत्पादक कंपनी असेल तर या उत्पादक कंपनीने एखादे उत्पादन बनवले असेल आणि ते त्याच्या ती ग्राहकाला देत असेल तर प्रामुख्याने ग्राहकाला देत असताना या ठिकाणी ग्राहकाची प्रत्यक्ष कधीही वस्तू बनवताना किंवा त्याची नियमावली फॉलो करत असताना त्याला विचारलं जात नाही आणि मग ग्राहकाचा आणि उत्पादनकर्त्याचा प्रत्यक्ष कधीही संबंध या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेच्या वेळी येताना दिसत नाही. आणि म्हणून ग्राहकाचे संरक्षण होण्यासाठी ग्राहक आणि उत्पादक यांचा देखील संबंध असला पाहिजे किंवा ग्राहकाला उत्पादनासंबंधीची माहिती मिळाली पाहिजे. या अनुषंगाने देखील ग्राहक संरक्षणाची आवश्यकता आहे. आजच्या बाजारपेठेमध्ये आपण पाहिलं असेल तर देशी आणि विदेशी बाजारपेठ जरी असेल तरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विश्वसनीय माहिती ग्राहकांना मिळणं आवश्यक आहे. एखादी उत्पादक कंपनी असेल किंवा एखादी निर्मिती प्रक्रिया करणारी कंपनी असेल किंवा एखादा प्रोडक्ट या ठिकाणी असेल किंवा एखादी उत्पादन पद्धती असेल तर त्या उत्पादन पद्धती किंवा उत्पादनाची माहिती आपल्या ग्राहकांना योग्यरित्या मिळावी आणि ती माहिती पूर्णपणे जाहिरात बाजी करणारी असू नये तर ती योग्य विश्वसनीय अशी माहिती असली पाहिजे. असाच या ठिकाणी प्रयत्न प्रामुख्याने ग्राहक संरक्षणाच्या अनुषंगाने करणं आवश्यक आहे. म्हणजे ग्राहक संरक्षणाची दुसरी गरज आहे की ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा उद्देश आहे की ग्राहकाचे ज्ञान. बघा, व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या शोषणास प्रामुख्याने ग्राहकाचे ज्ञान कारणीभूत आहे. म्हणजे व्यावसायिक लोक हे ग्राहकाचे शोषण ज्यावेळी करतात त्यावेळी त्या शोषणाच्या माध्यमातून ग्राहकाची लूट होत असते. मग ग्राहकाची लूट होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे तर ग्राहकांना या ठिकाणी भारतीय बाजारपेठेची काही परिस्थिती आहे, ग्राहकांचे अधिकार आहे, त्याची किंमत पातळी आहे, म्हणजे त्या वस्तूची काय किंमत असू शकते, उत्पादनाचा तपशील म्हणजे काय तर उत्पादनाचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी असलं पाहिजे की हे उत्पादन या कंटेंटपासून बनलं आहे किंवा या संबंधित काही तक्रार असेल तर आपण या क्रमांकावर कॉल केला पाहिजे. अशा पद्धतीच्या बाबी ज्यावेळी ग्राहकांना माहित होतील त्यावेळी ग्राहकांचं ज्ञान त्याच्या माध्यमातून दूर होईल आणि मग ग्राहकांना बाजारपेठेची सध्या परिस्थिती काय आहे, त्यांचे स्वतःचे आपले अधिकार काय आहे आणि कोणत्या वस्तूची किंमत काय आहे. उदाहरणार्थ MRP आपण ज्यावेळेस म्हणतो मॅक्सिमम रिटेल प्राइस, मॅक्सिमम रिटेल प्राइस शेवटच्या ग्राहकाची किंमत असते आणि त्यामुळे मॅक्सिमम रिटेल प्राइसच्या अनुषंगाने देखील त्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने जागृती होण्यासाठी ग्राहक संरक्षणाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास येते. त्याचबरोबर असंघटित ग्राहक असल्यामुळे देखील या ठिकाणी मोठी समस्या निर्माण होते. असंघटित या शब्दाचा अर्थ होतो की जे लोक आपल्या हितासाठी एकत्र येऊ शकत नाही आणि मग असे विखुरलेले लोक आपल्या देशामध्ये आपल्याला मिळतात आणि मग विक्रेते मात्र आपल्या ज्या काही घटनात्मक बाजू आहे किंवा आपले जे अधिकार आहे, आपले जे काही हित आहे ते साधण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्याच वेळी मात्र ग्राहकांना विक्रेत्यांच्या प्रभावाखाली यावं लागत असतं आणि विक्रेत्यांचं प्राबल्य झाल्यामुळे किंवा विक्रेते मोठ्या प्रमाणावर सामर्थ्यशाली ठरल्यामुळे विक्रेत्याच्या विरोधात एखादा उठाव करावा किंवा त्यांच्या विरोधात एखादा बळबळ करावा, जागृती व्हावी आणि त्यांच्या विरोधात लोकांनी जावं असं फारसं जास्त होत नाही. कारण ग्राहक हा असंघटित आहे आणि म्हणून असंघटित ग्राहक संघटित होण्यासाठी देखील ग्राहक संरक्षणाची आवश्यकता असल्याचे दिसते. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये बऱ्याचदा असे होते की ग्राहक संरक्षणाची गरज यामुळे देखील निर्माण होते की बाजारामध्ये अनेकदा नकली बनावट उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असतो आणि मग सामान्य ग्राहकास अस्सल उत्पादने आणि नकली उत्पादने यात फरक करणे शक्य होत नाही. म्हणजे विश्वसनीय असणारी उत्पादने आणि विश्वसनीय नसणारी उत्पादने यामध्ये ग्राहक या ठिकाणी भेदभाव करू शकत नाही किंवा त्या ओळखू शकत नाही. शिवाय
वेगवेगळ्या व्यापाराच्या अनुषंगाने जी काही मानके ठरलेली आहे, मानक याचा अर्थ जी काही नियमावली ठरली आहे त्या नियमावलीचा त्या ठिकाणी भंग केला जातो आणि त्यामुळे ग्राहकांच्या संरक्षणाची जबाबदारी निर्माण होत असते. म्हणजे असंघटित असणारा ग्राहक असेल किंवा जागृती प्रदान होण्यासाठी आवश्यक बाबी असणारा ग्राहक असेल, त्याचबरोबर उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा इतर जे काही उत्पादक गट आहेत ते प्रामुख्याने उत्पादनाचा दर्जा मेंटेन न करता सुरक्षितता, लोकांच्या जीवनाची सुरक्षितता लक्षात न घेता आणि उपयुक्तता वादी दृष्टिकोनातून उत्पादन न करता ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या विज्ञापनाच्या माध्यमातून किंवा त्याला आपण ऍडव्हर्टाइज असं म्हणतो, जाहिराती असं म्हणतो आणि या जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे ग्राहकांच्या हितून लक्ष देत नाही की कोणत्या उत्पादनाचा काय दर्जा आहे. परिणामी ग्राहकांची प्रामुख्याने दिशाभूल होत असते आणि म्हणून अशा जाहिरातीवर प्रतिबंध घालण्याची आवश्यकता देखील प्रामुख्याने आहे आणि म्हणून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचं संरक्षण होण्यासाठी देखील ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता असल्याचे दिसते. त्याचबरोबर व्यवसायातील गैरप्रकार रोखण्यासाठी देखील व्यवसायामध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार असतात. उदाहरणार्थ व्यावसायिक फसव्या, अनैतिक आणि मक्तेदारी. व्यावसायिक फसव्या म्हणजे काय, फसवणाऱ्या गोष्टी असतील व्यवसायातील. अनैतिक म्हणजे अनमोरल थिंग्स असतील. मक्तेदारी म्हणजे एकाधिकार असेल. अशा वेगवेगळ्या ज्या काही प्रथा आहेत त्याद्वारे देखील ग्राहकांचं संरक्षण या ठिकाणी होत असतं. संरक्षण किंवा त्याचे शोषण होत असतं आणि म्हणून असं शोषण होऊ नये, ग्राहकांचं अशा संरक्षण टाळलं जावं आणि म्हणून अशा संरक्षण टाळण्यासाठी देखील ग्राहकांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. बहुतेक वेळा असं होतं की ग्राहकांना दोष, निकृष्ट आणि हलक्या वस्तू स्वीकाराव्या लागतात आणि त्यामुळे व्यापारी गैर प्रकारापासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे काय तर एखादी वस्तू आहे, एखादी वेगवेगळी कंपनी आहे, कंपनी मार्फत एखादं उत्पादन केलं जातं, त्याच्यामध्ये काही दोष आहे, त्यामध्ये अस्वच्छता असेल, निकृष्ट दर्जा असेल, हलक्या प्रकारच्या वस्तू असतील, या सगळ्यांपासून हे जे काही व्यावसायिक लोक आहेत या सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या अशा गैरप्रकारापासून ग्राहक लोकांचं संरक्षण होण्यासाठी व्यवसायातील गैरप्रकार थांबवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता असल्याचे आपणास निदर्शनास येते. त्याचबरोबर गांधीवादी तत्त्वज्ञानानुसार व्यवसाय हे समाजाच्या संपत्तीचं विश्वस्त असतात. म्हणजे काय, जे काही वेगवेगळे व्यवसाय निर्माण होत असतात ते कुठे ना कुठे या ठिकाणी आपल्या सर्वांचेच असतात, कारण ही देशाची संपत्ती असते आणि म्हणून व्यावसायिकांनी सामाजिक संपत्तीचा वापर जनतेच्या हितासाठी करणं देखील आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाला ही गोष्ट लक्षात असायला हवी की आपण निर्माण केलेली कंपनी ही आपल्या देशाची कंपनी आहे आणि म्हणून आपण या देशाचे विश्वस्त म्हणून काम करतो. देशाचे विश्वस्त म्हणून आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्यामध्ये गुणवत्ता असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता आपणास माहित आहे की आपण एक प्रश्न निर्माण करूया. जाहिरातीमध्ये आकर्षक दिसणाऱ्या परंतु प्रत्यक्षात असलेल्या सौंदर्य क्रीमच्या विविध उत्पादनांसंबंधी चर्चा करायची आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या फेअरनेस क्रीम असतात किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या क्रीम असतात. या क्रीमच्या विविध उत्पादनांसंबंधी आपण आपल्या मित्रांसोबत चर्चा केली पाहिजे की ती फसवी आहे, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करते किंवा नाही, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काही तडजोड करते किंवा नाही, या संबंधी चर्चा करून आपण आपली जे काही निष्कर्ष आहे ते आपल्या मित्रांसोबत शेअर केले पाहिजे. आणि म्हणून ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तत्कालीन कालखंडामध्ये जागतिक पातळीवरती या ठिकाणी एक जागतिक पातळीवरती पद्धती निर्माण झाली आणि या जागतिक पातळीवरच्या या पद्धतीवरून ग्राहकांच्या अधिकाराचं आणि हक्कांचं संरक्षण होण्याच्या अनुषंगाने 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी नावाचे ते होते आणि या जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं या अनुषंगाने या ठिकाणी प्रामुख्याने ग्राहकांच्या अधिकाराचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने जागतिक
जे काही ग्राहकाचे अधिकार असतात, या अधिकाराची या ठिकाणी त्यांनी काही चर्चा केलेली आहे. आणि या चर्चेदरम्यान या ठिकाणी त्यांना असं आढळलं की जागतिक पातळीवरती एखादी अशी संघटना हवी की जी या ठिकाणी ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करेल. आणि मग ग्राहकाच्या हिताचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण कायदा 1962 मध्ये 15 मार्च 1962 रोजी जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांसाठी अधिकार काही घोषित केले. जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. अमेरिकेमध्ये प्रथमतः मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. आणि मग तदनंतरच्या कालखंडामध्ये 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला. ग्राहकांचे अधिकार जपणे हे दैनंदिन सरकारचे कार्य आहे असे समजून किंवा या ठिकाणी ग्राहकांचे अधिकार अबाधित राहावे यासाठी या ठिकाणी विक्रेते, उत्पादक आणि दुकानदारांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून देखील ग्राहकांचे वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी पोषण करता येईल आणि त्यांना आधार देता येईल, त्यांच्या हिताचं संरक्षण करता येईल अशा अनुषंगाने हा जागतिक संरक्षणाच्या म्हणजे ग्राहक संरक्षणाच्या संबंधीचा कायदा पारित करण्यात आला. जॉन एफ केनेडीच्या या जागतिक ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने किंवा ग्राहकांसाठी त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणे हा देखील एक त्यांचा अधिकार आहे हे त्यांना माहिती होण्यासाठी एक जागृती या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. जनतेसाठी चळवळ संघटित केली जाते. यामुळे यश जनतेच्या जागृतीवर अवलंबून असते. तसंच ग्राहक संरक्षण आणि सुरक्षितता यात ग्राहकांचे अधिकार या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात. म्हणजे ग्राहकांचे संरक्षण झाले पाहिजे. व्यवसायाची उद्दिष्टे ग्राहकांना संपूर्ण समाधान दिल्यानंतर साध्य होऊ शकतात. कुठलाही व्यवसाय असेल तर तो प्रामुख्याने ग्राहकांच्या संरक्षणावरती अवलंबून असतो. प्रत्येक ग्राहकाने आपल्या अधिकाराप्रती प्रामुख्याने जागृत राहिलं पाहिजे. ग्राहकांच्या अधिकारासाठी त्यांनी स्वतःला लढा दिला पाहिजे. व्यवसाय, उत्पादक आणि व्यापारी इत्यादीवर अधिकारांच्या संरक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. आणि मग ग्राहक संरक्षण कायदा 2019 म्हणजेच काय तर नित्याने वेगवेगळे ग्राहक संरक्षण कायदे आले. त्यापैकी 2019च्या कायद्यानुसार खालील अधिकार ग्राहकास प्रदान करण्यात आलेले आहे. या सर्व अधिकारांची देखील आपण चर्चा या संबंधित लेक्चरमध्ये करणार आहोत.